म्हणता आलं. तर तसं नसून साधा नैसर्गिक आहार आणि त्याच्यातल्या काही ट्रिकमुळे 100 वर्ष तुम्ही लोक धडधाकट आणि चांगले राहणार. तुम्हाला एक गोळी सुद्धा घ्यावी लागणार नाही. आता माझ्याबद्दल यांनी सांगितलं की रिटायर होताना मी ढेरपोटा होतो, 30-30 गोळ्या घ्यायचा आणि मला वाटते मी कधी मरून जाईन. परंतु माझं भाग्य चांगलं की मला तुम्हा लोकांचे प्रश्न सोडवायची इच्छा आणि म्हणून ही जी तप सेवा सुमिरन नावाची विद्या आहे ती मला मिळाली. विद्या इतकी सोपी आहे. टीचर मंडळी हो, तुम्ही विद्यार्थ्यांना 2 गोष्टी एक आठवड्याभरात परिचित करून द्या. ते म्हणजे IASS.meerut हे प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करा. भारतात याचे दर महिन्याला 2 ते 3 7 दिवसाची शिबिरं असतात आणि या मुलांच्या माध्यमातून समाजात झाले BP, डायबिटीज, कॅन्सर, गायनिक डिसीज, सोरायसिस, मी तुम्हाला नंतर अपडेट देईल सर. तर हे सर्व आजार तुम्ही रक्षण करू शकता. इतकी ही महान विद्या. दुसरं, माझं यूट्यूब चॅनलवर 5000 क्लिप्स आहेत आणि माझ्या यूट्यूबचा पत्ता आहे हे माझं @attachment ATTACHMENT अटॅचमेंट 3736 या यूट्यूब चॅनलवर जर गेलं तर 100 प्रकारच्या मी प्लेलिस्ट केलेल्या आहेत. BP, कॅन्सर, डायबिटीज, सोरायसिस, वेट लॉस. आणि सर आपण या ठिकाणी बघा, ही जाडी जाडी चौकडीच्या शर्टवाली ती सासू, ती बाजूला सून, ती तिची दार आणि वर दिसते ती सिनेमा फिल्मी हिरोईन. सर ही एकच स्त्री आहे जी 75 किलो वजनाची एका 3 महिन्यामध्ये फक्त 54 किलो झाली आणि तिचा देखणेपणा किती वाढला बघा. म्हणजे सौंदर्य वाढ हा याच्यामध्ये हे आहे. तर ही विद्या इतकी सोपी आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही शिकता कशाला तर 20-25 वर्षाच्या वर तुम्हाला चांगलं जीवन जगता यावं. म्हणजे आज आम्ही जे माहिती देत आहोत की तुम्हाला एक शिदोरी आहे. तुमचं वय 30 झालं, 30 वर्षानंतर नाश्ता बंद, कारण शरीराची वाढ पूर्ण झालेली आहे. खूप कमी जेवण आवश्यक असतं. तर सकाळी 11 वाजता नाश्ता बंद. त्या काळात तुम्हाला योगासन, ध्यान, काही प्रार्थना अशा करायच्या असतात. आणि 11 वाजता आपण थारच्या वाळवंटात राहतो का नाही, इथं जिकडे तिकडे झाडच झाडं आहेत. जो पाला बकऱ्या, शेळ्या, मेंढ्या, जनावरं, माणसं खातात त्या झाडाची पानं, म्हणजे गवत असो की कडबा असो की कोथिंबीर, पालक, गाजर, कुठलाही हिरवा पाला